Attendance given by Pramita. Who is another student? Give your attendance. Only Pramita is active. Who is other student? Please give your attendance. Okay, Adesh. उद्या रिपब्लिक डे म्हणून सुट्टी घेतली की काय सगळ्यांनी? So we will start. Slowly, other students will also join. Can you see my screen? Okay. लास्ट टाइमचं तुम्ही लेसन तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही त्याचे क्वेश्चन आन्सर पाहिले का? ट्राय केला होमवर्क सॉल्व करायचा, एक्सरसाइज करायचा ट्राय केला? Have you tried the question answers? ओके, प्रमिताने ट्राय केला, आदेशने पण केलाय. ओके, गुड. So our next lesson is substances, objects and energy. Substances म्हणजे पदार्थ, ऑब्जेक्ट्स म्हणजे वस्तू आणि एनर्जी. एनर्जी मीन्स काय? ऊर्जा. जसं की हीट एनर्जी. हीट पण एक काय आहे? एनर्जी. थर्मल एनर्जी म्हणतो ना आपण, म्हणजेच हीट. एखाद्या गोष्टीमधून हीट क्रिएट होत असेल तर ती एक एनर्जी आहे. इलेक्ट्रिसिटी ती पण एक एनर्जी. इट इज द फॉर्म ऑफ एनर्जी. फोर्स, आपण एखाद्या वस्तूला फोर्स लावतो आणि ती वस्तू पुढे जाते, म्हणजे कोणती एनर्जी आहे तिथे? फोर्स. ती पण एक एनर्जी आहे. आपण तिथे एनर्जी लावतो आणि काम होतं आपलं. तर दीज आर द फॉर्म ऑफ एनर्जी. पाण्यापासून इलेक्ट्रिसिटी जनरेट होते, ती पण एक एनर्जी आहे. विंड एनर्जी, हवेपासून आपण इलेक्ट्रिसिटी तयार करू शकतो. वाऱ्याचं रूपांतर एनर्जी मध्ये करू शकतो. विंड एनर्जीचा यूज करून वेगवेगळे उपकरणं आपण यूज करू शकतो. सोलर एनर्जी, सोलर पासून पण आपल्याला एनर्जी भेटते. त्याच्यापासून आपण सोलर गीजर किंवा सोलर वॉटर, जे गरम पाणी बाथरूम मध्ये आपण घेतो, किंवा सोलर एनर्जीवरती फूड कुक करतो. तर दीज आर द फॉर्म्स ऑफ एनर्जी. तर सबस्टन्सेस, व्हॉट इज सबस्टन्स, व्हॉट इज ऑब्जेक्ट अँड व्हॉट इज एनर्जी, हे आपल्याला आज लर्न करायचंय. राईट अ फ्यू लाईन्स ऑन द ब्लॅक बोर्ड विथ चॉक. नाउ ऑब्झर्व द चॉक. Repeat the energy means. ओके. एनर्जी म्हणजे ऊर्जा, जसं की सोलर एनर्जी, विंड एनर्जी, इलेक्ट्रिसिटी, ह्या सगळ्या काय आहेत? इट इज द फॉर्म ऑफ एनर्जी. म्हणजे वाऱ्यापासून आपण इलेक्ट्रिसिटी तयार करू शकतो. हायड्रो इलेक्ट्रिसिटी म्हणतात, म्हणजे पाण्यापासून पण इलेक्ट्रिसिटी तयार होते, जनरेट होते. समुद्रामधल्या ज्या लाटा आहेत त्यांच्यापासून, त्या वेव्स पासून, त्याच्यामधून जे करंट्स येतात त्याच्यापासून सुद्धा
इलेक्ट्रिसिटी जनरेट करतात किंवा मग हाय प्रेशरने जर पाणी पडत असेल वरून खाली तर असं डॅम्स वगैरे वरती उंचावरून जो पाणी पडतं खाली त्याचा जो फोर्स क्रिएट होतो त्याच्यापासून इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते किंवा विंड एनर्जी जिथे खूप वारं येतं तिथे आपण पाहतो विंड मिल्स बसवलेले असतात. तुम्ही पाहिले असतील पवनचक्क्या कुठे रस्त्याने तुम्ही कधी ट्रॅव्हलिंग करत असाल तर त्या विंड त्याला त्याच्यापासून एनर्जी क्रिएट करतात वाऱ्यापासून एनर्जीची निर्मिती करतात आणि इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. सोलर एनर्जी वेगवेगळे सोलर चे आपण युजेस पाहतो जसं की सोलर कुकर किंवा सोलर गीजर तर सनलाईट घेतली जाते सनलाईटचं रूपांतर एनर्जीमध्ये केलं जातं सनलाईटचं ट्रान्सफॉर्मेशन एनर्जीमध्ये होतं आणि सोलर कुकर सोलर गीजर हे उपकरणं आपण यूज करू शकतो पाणी गरम करण्यासाठी किंवा कुकिंगसाठी. इट इज कॉल्ड एनर्जी आणि किंवा एखाद्या वस्तूला आपण जेव्हा फोर्स लावतो तेव्हा ती वस्तू पुढे जाते म्हणजेच तिथे काय होतं एनर्जी क्रिएट होते आपल्या बॉडीने आपण एनर्जी देतो आणि ती वस्तू पुढे जाते. इट इज ऑल्सो फॉर्म ऑफ एनर्जी. Can you tell? Write a few lines on the blackboard with the chalk. Now observe the chalk. आता फर्स्ट आपल्याला वी हॅव टू लर्न सबस्टन्स. व्हॉट इज सबस्टन्स? सबस्टन्स इज मेड अप ऑफ टायनी टायनी पार्टिकल्स. जो पदार्थ आहे म्हणजे सबस्टन्स आहे तिथे दाखवलाय चॉक आहे तर चॉक कशापासून बनलेला आहे? चॉक जेव्हा घासतो आपण तर आपण पाहतो त्याचं पीठ पडतं किंवा ब्लॅकबोर्ड वरती जेव्हा आपण काही लिहितो आणि ते जेव्हा डस्टरने इरेज करतो आणि डस्टर झटकतो त्यावेळेला आपण पाहतो की टायनी टायनी व्हाईट पार्टिकल्स आपल्याला दिसतात टेबलवरती. ते कुठून आलेले तर चॉक हा आहे तो स्मॉल होत जातो आणि त्याचे पार्टिकल्स ब्लॅकबोर्ड वरती येतात आणि नंतर ब्लॅकबोर्ड जेव्हा आपण वाईप करतो तेव्हा ते पार्टिकल्स डस्टर मध्ये येऊन बसतात. तर दिस इज कॉल्ड सबस्टन्स. तर हा सबस्टन्स जो आहे तो कशाने बनलेला आहे? व्हेरी टायनी टायनी पार्टिकल्स. छोट्या छोट्या पार्टिकल्स किंवा ते जे पीठ असतं चॉकचं जे आपण म्हणतो डस्टिंग तर त्याच्यापासून तो चॉक बनवला जातो आणि नंतर जेव्हा तो लिहितो आपण ते परत पार्टिकल सेपरेट होतात. Write a few lines on the blackboard with the chalk. Now observe the chalk. What changes do you see in the chalk? Sorry. Wipe the board with the duster and tap duster against the table. What do you see? The chalk has become smaller and when duster was tapped, particles of chalk fell off from it. These particles were of the same color as the piece of chalk. तर व्हाईट कलरचं चॉक असेल आणि ब्लॅकबोर्ड वरती आपण व्हाईट चॉकने जर लिहिलं तर जेव्हा आपण वाईप करतो तेव्हा त्यातून जो भुस्सा पडणार आहे किंवा पार्टिकल्स पडणार आहेत ते कोणत्या कलरचे असणार आहेत? व्हाईट कलरचे. जर ब्ल्यू चॉक यूज केला तर आपण जेव्हा वाईप करणार तेव्हा ब्ल्यू पार्टिकल्स पडणार कारण तो चॉक आपण ब्ल्यू कलरचा यूज केला होता आणि तेच पार्टिकल्स ब्लॅकबोर्ड वरती जाऊन बसले आणि ब्लॅकबोर्ड वरून डस्टर मध्ये आले. दिस टेल्स अस दॅट व्हेन यू रोट ऑन द बोर्ड particles of the chalk stuck to the board and when you wipe the board they came off. These are called particles. कोणताही जो सबस्टन्स असतो तो कशापासून बनतो? पार्टिकल्स पासून बनतो. All substances we see around us are made up of very tiny particles. Tiny means काय? Very small, very very small particles. You must have seen how sawdust or particles of wood fly when the wood is cut with the saw. वूड कटरला तुम्ही वूड कट करताना पाहिलं असेल सॉने तर ते काय होतं त्यावेळेला आपण पाहतो की तो जेव्हा वूड कट करत असतो तर त्याचा जो भुस्सा आहे तो खाली पडत असतो किंवा उडत असतो. बिकॉज वूड इज मेड अप ऑफ टायनी पार्टिकल्स व्हेरी टायनी पार्टिकल्स आणि ते पार्टिकल्स सेपरेट व्हायला लागतात जेव्हा आपण कट करायला लागतो त्याला तेव्हा ते पार्टिकल्स सेपरेट व्हायला लागतात म्हणून ते पार्टिकल्स आपल्याला दिसतात. वूड कशापासून बनलेलं आहे? इट इज मेड अप ऑफ व्हेरी स्मॉल पार्टिकल्स. Okay, this part is remaining. Wait.
Try this. Take a small piece of candy sugar or coal and pound them in a mortar. What do you notice? When you pound the coal or the sugar, it turns into powder. That is into small pieces. Mortar म्हणजे काय? एक खलबत्ता असतो आपल्या किचन मध्ये. दॅट इज कॉल्ड मोर्टार. तर ते मोर्टार मध्ये कोल टाकायचं किंवा कोळसा किंवा शुगर टाकायची आणि त्याला फोर्स अप्लाय करायचा आहे. जेव्हा आपण पाऊंड करतो म्हणजे त्याला कुटतो त्यावेळेला काय होतं, त्या शुगरचे पार्टिकल सेपरेट होतात किंवा कोल असेल तर ब्लॅक पार्टिकलचं पीठ होतं म्हणजे ते सेपरेट होतात. So these particles are called substances. Then grinding. अजून आपल्याला पार्टिकल अजून कोणत्या प्रकारे मिळू शकतात तर ग्राइंडिंगनी. फर्स्ट यूज केला आपण ब्लॅकबोर्ड, देन मोर्टार, then now third method is grinding. When iron or copper is made smooth with the file, we get particles of iron or copper. आयरन किंवा कॉपरला जेव्हा लोखंड किंवा कॉपर असतं तांब त्याला आपण स्मूथ करण्यासाठी फाईल करतो म्हणजे ते जे मेटल असतं पहिल्यांदा रफ असतं ते सबस्टन्स जो असतो तो रफ असतो पण त्याला स्मूथ करायचे असतील त्याचे पॉट्स वेगवेगळे पॉट्स बनवायचे असतील कॉपरचे किंवा आयरनच्या वेगवेगळे ऑब्जेक्ट्स बनवायचे असतील त्यावेळी त्याला फाईल करावं लागतं म्हणजे फायलिंग मीन्स स्मूथनिंग करावं लागतं त्याचं मग ते स्मूथिंग करायचं असतं त्यावेळेला काय होतात पार्टिकल्स पडतात त्याच्यातून. All substances like pencil, chalk, paper, wood, wheat grain, iron, copper, coal are all made up of fine particles. मग हे सगळे जे सबस्टन्सेस आहेत ते कशाने बनलेले तर दे आर मेड अप ऑफ व्हेरी फाईन और व्हेरी टायनी पार्टिकल्स. पेन्सिल असेल किंवा व्हीट ग्रेन बघितलं आपण तिथे ग्राइंडिंग करतात व्हीट वरून टाकतात आणि त्याचा खाली पीठ पडतंय म्हणजे त्या पार्टिकल्स पासून व्हीट बनलेलं आहे आणि ग्राइंडिंग करून आपण त्याचं परत पार्टिकल्स मध्ये ट्रान्सफॉर्मेशन केलं. अंडरस्टूड? व्हॉट आर पार्टिकल्स, व्हॉट आर द सबस्टन्सेस? अंडरस्टूड? प्रमिता, आदेश समजतंय का? Ma'am, my network problem. ओके आदेशला नेटवर्क प्रॉब्लेम आहे का और प्रमिता? No, Who ma'am. has a Pramita. network problem? Okay. So can you hear me? Yes, ma'am. Okay. The small particles of various substances that we can see are themselves made up of many tinier particles. आता आपण पाहिलं ग्राइंडिंग किंवा ब्लॅक चॉक मधून जे पार्टिकल्स पडले वी कॅन सी विथ आवर आईज. नेकेड आईज मीन्स आपण उघड्या डोळ्यांनी त्यांना पाहू शकतो पीठ पाहू शकतो किंवा आपण मॉर्टरमध्ये जेव्हा शुगर हे केली पाऊंड केली त्यावेळेला आपल्याला पावडर शुगर मिळाली ती वी कॅन सी विथ आवर नेकेड आईज. बट हे जे पार्टिकल्स आहेत ते पण अजून टायनियर पार्टिकल्सनी बनलेले. ते जे पार्टिकल्स आपण उघड्या डोळ्यांनी बघतो ते पण अजून त्याच्यापेक्षा स्मॉल पार्टिकल्सनी एकत्र येऊन तो पार्टिकल बनलेला आहे. These tiny particles are so small that they are not visible to our eyes. आणि ते पार्टिकल इतके स्मॉल असतात की ते आपल्या डोळ्यांना दिसू शकत नाही. Lakhs of particles of any substance must come together to form a particle that can be visible to us. म्हणजे lakhs of particles म्हणजे लाखो पार्टिकल्स एकत्र येऊन एक सिंगल पार्टिकल बनतो जो आपल्या डोळ्यांना दिसतो. पण तो सिंगल पार्टिकल बनण्यासाठी देर आर मॅनी टायनियर पार्टिकल्स लॅक्स और करोड्स ऑफ पार्टिकल्स कम टुगेदर and form a one single particle. Okay.
What are the small particles that can be seen in a beam of light that enters a dark room? एखादी अंधारी खोली असेल किंवा तुम्ही कधी नोटीस केलं असेल तुमच्या घरामध्ये सनलाईट येत असेल, एखादा सनलाईटचा एक बीम येत असेल म्हणजे एक किरण येत असेल छोटासा आणि रूम डार्क असेल तर त्या लाईट मध्ये नोटीस करायचं की त्या लाईट मध्ये डस्ट पार्टिकल्स दिसतात आपल्याला. व्हेरी स्मॉल डस्ट पार्टिकल्स आर देअर. सो एव्हरीवेअर आता आपल्या रूम मध्ये सुद्धा खूप स्मॉल पार्टिकल्स अवेलेबल असतात पण आपल्याला ते नेकेड आयनी दिसत नाही. कधीतरी ऊन येत असेल आणि बीम ऑफ लाईट मध्ये आपल्याला ते स्मॉल पार्टिकल्स दिसू शकतात. The theory that all substances are made up of minute particles was proposed long ago by कन्नड महर्षी. तर हे सबस्टन्सेस जे आहेत ते एकदम स्मॉल स्मॉल पार्टिकल्सने, मायन्यूट पार्टिकल्सने बनलेत असं कोणी सांगितलं? खूप वर्षापूर्वी कन्नड महर्षी होते, त्यांनी ही थेअरी मांडली की ऑल सबस्टन्सेस आर मेड अप ऑफ मायन्यूट पार्टिकल्स. मायन्यूट मीन्स व्हेरी व्हेरी स्मॉल. Kannad Maharshi was born in the 6th century BC at Prabhas Kshetra near Sorti Somnath in Gujarat. His given name was Uluk. He proposed that all things in the world can be classified into 7 categories. He was also the first to suggest that every object in the universe is made up of minute particles. He named that tiny particles pillar. What he named the particle? Pillow. If there is a sudden shower, we take shelter under a roof at the roadside. Even though the rain does not fall on us directly, we get wet to some extent. Why? आपण जर एखाद्या म्हणजे पाऊस आला अचानक आणि आपण एखादा शेल्टर खाली उभे राहिलो जाऊन रस्त्याने चालता चालता पाऊस पडत असेल तर आपण काय करतो, टर्न घेऊन एखादा शेल्टर दिसला आपल्याला, शॅडो दिसली तर त्याच्या खाली जाऊन उभे राहिलो आपण, तर काय होतं, even though the rain does not fall on us directly, we get wet to some extent. म्हणजे आपल्या अंगावर डायरेक्टली जरी पाऊस पडत नसेल तरी पण आपण काही प्रमाणात बाकी नाही, मागचा पाठ बाकी आहे. ओके, वेट वेट. Which part? Do you know? Just I tell you, do you know? I think you didn't listen to me. I told you na Kannad Maharshi. Yes, ma'am. Then I think you have some network issues. That's why it is happening. Okay. तर आपण जेव्हा तुला समजलं का, मग परत सांगू मी? डू यू नो तुला सांगते मी एकदा. तर जे कन्नड महर्षी होते त्यांनी कोणती थेअरी मांडली, तर सबस्टन्सेस आर मेड अप ऑफ मायन्यूट पार्टिकल्स. जे सबस्टन्स असतात, हे जे पदार्थ असतात ते कशाने बनलेले असतात? व्हेरी व्हेरी मायन्यूट पार्टिकल्स, टायनी पार्टिकल्स. So Kannad Maharshi was born in the 6th century BC, Prabhas Kshetra near Sorti Somnath in Gujarat. His given name was Uluk. He proposed that all things in the world can be classified into 7 categories. He was also the first to suggest every object in the universe made up of minute particles. सगळ्यात पहिल्यांदा जो थेअरी सगळ्या सायंटिस्टनी जी थेअरी मांडली त्याच्यामध्ये ही वॉज द फर्स्ट टू सजेस्ट दॅट हे जे पार्टिकल्स आहेत युनिव्हर्स मधले सगळे जे सबस्टन्सेस आहेत ते कशाने बनलेले? मायन्यूट पार्टिकल्सनी बनलेले. आणि त्या मायन्यूट पार्टिकल्सला किंवा टायनी पार्टिकल्सला त्यांनी नाव दिलं पिलव. तर
आता मी तुम्हाला सांगितलं की आपण रस्त्याने जाताना जर अचानक पाऊस आला आणि आपण कुठेतरी शेल्टर घेऊन साईडला उभे राहिलो तरी पण आपण अप टू सम एक्सटेंट आपण ओले होतो, वेट होतो. व्हाय? बिकॉज जमिनीवरती जे रेन ड्रॉप्स पडतात ते उडून परत आपल्या अंगावरती पडतात. त्यातले काही ड्रॉप्स उडून आपल्या अंगावरती पडतात. द रेन ड्रॉप्स दॅट फॉल ऑन द रोड बाउन्स ऑफ अँड ब्रेक अप इनटू ड्रॉपलेट्स. These droplets are also made up of tinier particles of water. They make us wet. It means that liquids are also made up of small particles. तर हे रेन ड्रॉप्स जेव्हा खाली पडतात, जमिनीवरती पडतात, ते बाउन्स होतात आणि ब्रेक होतात. मोठा जो रेन ड्रॉप पडतो तो ब्रेक होतो आणि त्याचं जे ट्रान्सफॉर्मेशन आहे ते टायनियर पार्टिकल्स मध्ये होतं. त्याचे छोटे छोटे अजून बाकी छोटे छोटे ड्रॉप्स तयार होतात आणि मग ते आपल्या अंगावरती पडत राहतात. आपण साईडला उभे असेल तर आपल्या अंगावरती पडतात, त्याच्यामुळे आपण ओले होतो. दॅट मीन्स लिक्विड आर ऑल्सो मेड अप ऑफ स्मॉल पार्टिकल्स. हे जे पाणी आहे ते पण कशाने बनलेलं आहे? स्मॉल पार्टिकल्सने बनलेलं आहे. आपण जर फॉर एक्झाम्पल आपण ग्लासमध्ये पाणी घेतलं आणि वरून खाली फरशीवरती ओतलं तर काय होईल? त्याचे जे ड्रॉपलेट्स आहेत ते असे आजूबाजूला उडतील ना. तर दॅट व्हाय? बिकॉज वॉटर इज मेड अप ऑफ स्मॉल पार्टिकल्स, स्मॉल ड्रॉपलेट्स. समजतंय का? आदेश, प्रमिता? ओके. लक्ष देऊन ऐकलं तर इझी आहे समजायला. Pramita, can you read? Yes, ma'am. Use your brain power. First, make a list of all the everyday substances that we use in the form of a powder. Second, naphthalene bells are placed in warm clothes. After some days, why do the clothes also smell of naphthalene? Third, naphthalene balls are also placed in toilets. Why do they come smaller after a few days? Naphthalene is continuously being converted into small particles in the gaseous state. Such small particles from the balls settle on the clothes, so the clothes to smell naphthalene. As the particles leave the naphthalene balls, the balls grow smaller in size and slowly disappear. Particles of rangoli are fine like a flower. Rangoli colors are also available in the form of grain. ओके. सो आपण पहिल्यांदा काय पाहिलं तर हे जे सबस्टन्सेस होते, ग्रेन, आयरन, कॉपर किंवा व्हीट ग्रेन किंवा चॉक, हे कसे होते? वूड. हे सगळे सॉलिड पार्टिकल्स होते आणि ते पार्टिकल्सनी बनलेले आहेत. हे जे सबस्टन्सेस आहेत ते टायनी पार्टिकल्सनी बनलेत, हे आपण लर्न केलं. देन वी हॅव लर्न दॅट जेव्हा पाऊस पडतो, इफ देर इज सडन शॉवर, we get wet to some extent. Why? Because rain drops fall on the ground and they bounce off and break into droplets. That's why. म्हणजेच काय तर हे जे लिक्विड ड्रॉप्स आहेत ते पण कशाने बनलेले? तर टायनी पार्टिकल्सने बनलेले. म्हणजे लिक्विड सुद्धा टायनी पार्टिकल्सने बनलेले. सेम वे आता हे नॅफ्थॅलिन आहे. नॅफ्थॅलिन म्हणजे डांबर गोळ्या माहितीये तुम्हाला? व्हाईट कलरचे असतात, कपड्यांमध्ये ठेवतात किंवा टॉयलेटमध्ये ठेवतात.
माहिती आहेत का तुम्हाला? नॅफ्थॅलिन बॉल्स व्हाईट कलरच्या गोळ्या असतात. डांबर गोळ्या म्हणतात त्यांना. आणि त्याला एक स्मेल असतो, एक छान स्मेल येतो त्याचा. दोघांनाही नाही माहिती. कपड्यांमध्ये ठेवतात म्हणजे जसं की पावसाळ्यामध्ये कपड्यांचा वास येतो किंवा खूप दिवस जर कपडे कपाटामध्ये राहते ठेवतो आपण, त्यामुळे त्याला वास येऊ शकतो, म्हणून अशा गोळ्या कपाटांमध्ये ठेवल्या जातात. म्हणजे काय होतं, त्या नॅफ्थॅलिन बॉलचा वास कपड्यांना लागतो आणि मग कपड्यांचा वास छान येतो. त्याला जो घाण वास येणार असतो तो निघून जातो, त्याऐवजी त्याच्यामध्ये छान चांगला वास येतो. Make a list of all the everyday substances that we use in the form of powder. आपण आता एव्हरीडे सबस्टन्सेस मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी पावडर फॉर्म मध्ये यूज करतो? कोणी मला सांगू शकतं का? इथे दिलेली रांगोळी दिलेली आहे. रांगोळीचा काय असतो? एक व्हाईट कलरचा स्टोन असतो आणि त्याला क्रश करून फ्लोर. फ्लोर, येस. All the types of flour, wheat flour, jawar flour, or besan. These are all flours are made up of particles, and we use in the form of powder, sugar powder, etc. Naphthalene Milk balls are powder. placed. What? Milk powder. Milk powder. Yes, milk powder is made up of milk. म्हणजे मिल्कला हाय हीट वरती बॉईल केलं जातं. त्याचा आधी सॉलिड बनवला जातो, असा गोळा बनवला जातो घट्ट, आणि तो नंतर ड्राय करून मग त्याच्यापासून पावडर बनवली जाते. येस, म्हणजे हे लिक्विड फॉर्म आहे. मिल्क जे आहे ते लिक्विड फॉर्म मध्ये, आणि त्याचे पार्टिकल्स पण त्याला आपण सॉलिड मध्ये कन्व्हर्ट करतो पहिल्यांदा आणि मग त्याचे पार्टिकल्स बनवतो. तर नेफ्थॅलिन बॉल जे असतात ते काय होतात, आपण जेव्हा वॉर्म प्लेस्ड इन द वॉर्म क्लोथ्स आफ्टर सम डेज, व्हाय डू द क्लोथ्स अल्सो स्मेल ऑफ नॅफ्थॅलिन? तर हे नॅफ्थॅलिन बॉल जे असतात ते काय होतात, हळूहळू ऑटोमॅटिकली ते छोटे होत जातात आणि कपड्यांमध्ये स्मेल राहतो त्यांचा, कपड्यांमध्ये त्यांचा स्मेल यायला लागतो. नॅफ्थॅलिन बॉल्स आर ऑल्सो प्लेस्ड इन द टॉयलेट्स. व्हाय डू दे बिकम स्मॉलर आफ्टर फ्यू डेज? किंवा मग ते टॉयलेटमध्ये ठेवले जातात. टॉयलेटमध्ये फ्रेश स्मेल यावा म्हणून टॉयलेटमध्ये ठेवले जातात आणि काही दिवसांनी ते ऑटोमॅटिक स्मॉलर होत जातात. तर व्हाय इट इज हॅपनिंग? बिकॉज नॅफ्थॅलिन बॉल्स जे असतात ते पहिल्यांदा सॉलिड कंडिशन मध्ये असतात आणि त्याचं डिरेक्टली त्याच्यातले पार्टिकल्स आहेत तर ते हळूहळू वातावरणामध्ये, एन्व्हायरमेंटमध्ये त्याचे गॅसेस फॉर्म मध्ये ते डिसअपिअर होतात आणि हळूहळू ते बॉल स्मॉल होत जातात. किंवा कपड्यांमध्ये ठेवले तर त्याचा जो स्मेल आहे तो त्याच्यातला जो गॅस आहे तो कपड्यांमध्ये जातो, म्हणून कपड्यांना त्याचा स्मेल येतो आणि ते नॅफ्थॅलिन बॉल्स हळूहळू छोटे होत जातात. नॅफ्थॅलिन इज कंटिन्युअसली being converted into small particles in the gaseous state. Such small particles from the balls settle on the clothes. So the clothes too smell of naphthalene. As the particles leave the naphthalene balls grow smaller in size and slowly disappear. तर हे नॅफ्थॅलिन बॉल्स जे आहेत ते काय होतात, स्मॉल पार्टिकल्स मध्ये कन्वर्ट होतात आणि ते डायरेक्टली सॉलिड टू गॅसियस स्टेट मध्ये जातात. त्याचं गॅसमध्ये कन्व्हर्जन होतं आणि हे स्मॉल पार्टिकल्स आहेत ते क्लोथ्स वरती बसतात. गॅसियस पार्टिकल जे असतात ते क्लोथ्स वरती बसतात आणि किंवा आपण ठेवले टॉयलेटमध्ये तर हवेमध्ये ते डिसअपिअर होऊन जातात, नाहीसे होतात. पार्टिकल्स ऑफ रंगोली आर फाईन लाईक अ फ्लोर. रंगोली कलर्स आर ऑल्सो अवेलेबल इन द फॉर्म ऑफ ग्रेन्स. तर रंगोलीचे जे पार्टिकल्स असतात ते पहिल्यांदा कसे असतात, ग्रेन सारखे असतात सॉलिड, आणि नंतर त्याचे फाईन पावडर बनवली जाते. सपोज you do not have rangoli powder, what things can you use as an alternative? रंगोली पावडर नसेल आपल्याकडे तर आपण काय यूज करू शकतो ऍज अ रंगोली? Can anybody tell? We can use crushed flowers. फ्लावर्स क्रश करतात, मारीगोल्ड म्हणजे झेंडूचे फ्लावर क्रश करून त्याची पण रंगोली बनवली जाते, पाहिलं असेल तुम्ही.
किंवा मग दुसरे कलर्स अवेलेबल असतील आपल्याकडे, चॉक असतील वेगवेगळ्या कलरचे, तर त्याने पण आपण रांगोळी बनवू शकतो, है ना. किंवा अजून काही घरामध्ये अवेलेबल असेल, हळद कुंकू असेल, तर ते रांगोळीमध्ये मिक्स करून, कलर नसतील अवेलेबल आपल्याकडे, तर आपण त्याचा यूज करून रांगोळी बनवू शकतो. ओके. सो हे जे सगळं आपण वरती पाहिलं, टाइप्स ऑफ सबस्टन्सेस, टाइप्स ऑफ पार्टिकल्स, त्याच्यावरून आपल्याला काय लर्न करायचंय? द मेन लर्निंग फ्रॉम द लेसन इज द स्टेट्स ऑफ सबस्टन्सेस. व्हॉट वी नीड टू लर्न म्हणजे स्टेट्स ऑफ सबस्टन्सेस आपल्याला लर्न करायचे. त्याच्यासाठी त्यांनी वरचं सगळं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे आपल्याला. तर सबस्टन्स हे कशाने बनलेले? पार्टिकल्स पासून. सॉलिड, लिक्विड, गॅस पाहिलं आपण. पहिल्यांदा सॉलिड पार्टिकल्स पाहिले, जसं की व्हीट ग्रेन, चॉक किंवा शुगर, कोल वगैरे. त्याच्यानंतर रेनफॉल वरचं एक्झाम्पल पाहिलं, नंतर नॅफ्थॅलिन बॉलचं पाहिलं. तर आपल्याला काय लर्न करायचंय? द स्टेट्स ऑफ सबस्टन्सेस. तर पदार्थांच्या वेगवेगळ्या अवस्था. स्टेट म्हणजे काय? अवस्था. वॉटर इज फाउंड. आदेश, कॅन यू रीड? येस, रीड. Ma'am, can I read? आदेश कॅन रीड. आदेश. Okay, ma'am. Yes, Where is teacher. Adesh? Read the states of substances. State of suspended water is stored in Nature. nature. Three suspended salt. Solid, liquid, and gaseous. Gases. Hmm. In all the three suspended the State. inwarded Individual particles of water remain the same. However, the arrangement of the particles in is of these states state is different. Yes. ओके, आपण आधी हे समजून घेऊया. ओके, रीड करायचंय, रोज रीडिंग करायचंय. एव्हरी डे यू हॅव टू रीड. Yes, teacher. वॉटर इज फाउंड इन नेचर इन 3 स्टेट्स. पाणी जे आहे ते आपल्या निसर्गामध्ये आपल्याला 3 अवस्थांमध्ये सापडतं. सॉलिड, लिक्विड अँड गॅस. तर वॉटरच्या 3 स्टेट्स आहेत. विच आर दॅट? सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस. In all the 3 states, the individual particles of water remain the same.
म्हणजे ह्या तिन्ही ज्या अवस्था आहेत पार्टिकल वॉटरच्या, पहिला आहे आईस. आपण जर वॉटरला फ्रीज मध्ये ठेवलं तर सॉलिड पार्टिकल बनतो. सॉलिड म्हणजे काय, असं कडक, असं तोडावं लागतं ना आपल्याला त्याने. आईस जर आपल्याला क्रश करायचं असेल तर खलबत्त्यामध्ये तोडावं लागतो, किंवा एखाद्या हार्ड वस्तूने आपल्याला त्याला तोडावं लागतं, तेव्हा तो तुटतो. म्हणजे काय आहे, तो सॉलिड आहे. मग तोच थोडा वेळ ठेवला, आईस वरती ठेवला तर त्याचं वॉटर बनतं. म्हणजे काय झालं, ते वॉटरचं लिक्विड मध्ये रूपांतर झालं. आणि त्याच वॉटरला आपण जर बॉईल केलं, गॅसवरती बॉईल केलं, तर त्याची स्टीम होऊन जाईल. म्हणजेच काय झालं, गॅस मध्ये रूपांतर झालं. तर वॉटरच्या 3 स्टेट कोणत्या आहेत? सॉलिड, लिक्विड अँड गॅस. म्हणजेच आईस, वॉटर अँड स्टीम. So, in all the 3 states, individual particles of water remain same. तर हे वॉटरचे जे पार्टिकल्स आहेत तर ते सेमच असणार आहेत तिन्ही पण कंडिशन मध्ये. आईस असो किंवा वॉटर असो किंवा ती स्टीम किंवा गॅस असो, त्याच्यामध्ये जे पार्टिकल्स आहेत वॉटरचे ते सेमच असणार आहेत. पण आईस मध्ये काय असणार आहे, सॉलिड. आईस म्हणजे सॉलिड पार्टिकल, आणि ते जेव्हा सॉलिड असणार आहे तेव्हा ते एकमेकांना असे घट्ट धरून ठेवलेलं असणार आहे त्या पार्टिकल्सनी. त्याच्यामुळे ते सॉलिड असणार आहेत. आणि वॉटरमध्ये थोडेसे ते पार्टिकल्स पसरलेले असणार आहेत, म्हणून ते लिक्विड स्टेट मध्ये असणार आहेत. आणि गॅसमध्ये ते पार्टिकल अजून विरळ असणार आहेत, अजून दूर दूर असणार आहेत. म्हणजे ही जी पार्टिकलची अरेंजमेंट आहे वेगवेगळ्या स्टेटमध्ये, सॉलिड स्टेटमध्ये वेगळी आहे, लिक्विड स्टेटमध्ये वेगळी आहे, आणि गॅसियस स्टेटमध्ये वेगळी आहे. वॉटरची अरेंजमेंट, पार्टिकल्सची अरेंजमेंट. पहिला स्क्वेअर बघा, त्यातले जे पार्टिकल्स आहेत कसे आहेत, एकदम जवळ जवळ चिटकून आहेत एकमेकांच्या. नंतरचा जो स्क्वेअर आहे त्याच्यामध्ये थोडासा गॅप आहे, प्रत्येक पार्टिकलच्या मध्ये थोडासा गॅप आहे. आणि खाली जे गॅस फॉर्म मधले पार्टिकल्स आहेत ते एकदम दूर दूर आहेत, म्हणजे त्याच्यामधला गॅप जास्त आहे. ऍज अ रिझल्ट वी सी डिफरन्सेस इन द प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड, लिक्विड अँड गॅस. त्याच्यामुळेच आपल्याला ह्या ज्या पदार्थांच्या प्रॉपर्टीज असतात, गुणधर्म असतात, म्हणजे सॉलिडचे काही प्रॉपर्टीज असतात, लिक्विडच्या प्रॉपर्टीज असतात, किंवा गॅसियस हे जे सबस्टन्सेस आहेत त्याच्या प्रॉपर्टीज असतात, त्या वेगळ्या वेगळ्या असतात. All substances in nature have particulate form, that is they are made up of particles. ह्या नेचर मधले सगळे जे सबस्टन्सेस आहेत ते कशामुळे बनलेले आहेत, पार्टिकल्स मुळे. इन नेचर एव्हरी सबस्टन्स ऑकर इन स्पेसिफिक स्टेट. अकॉर्डिंगली दॅट सबस्टन्स इज कॉल्ड लिक्विड, सॉलिड, लिक्विड और गॅस. ह्या नेचर मधला प्रत्येक सबस्टन्स जो आहे तो 3 टाइप्स मध्ये डिवाइड होतो. एक तर तो सॉलिड असेल, लिक्विड असेल किंवा गॅस असेल. फॉर एक्झाम्पल, अल्युमिनियम अँड कोल आर सॉलिड, केरोसिन अँड पेट्रोल आर लिक्विड, व्हाईल नायट्रोजन अँड ऑक्सिजन आर गॅसेस. तर अल्युमिनियमची भांडी बघतो आपण किंवा कोळसा, हे काय आहेत, सॉलिड आहेत. किंवा वूड असेल, घरामधले चेअर, टेबल, बेड, किंवा आयरनच्या काय वस्तू असतील, आयरन बेड असेल, किंवा तुमची बॅट, टॉईज, हे सगळं काय आहे, सॉलिड आहे. किंवा मग लिक्विड स्टेट काय आहे, वॉटर. तर लिक्विड केरोसिन किंवा पेट्रोल, किंवा घरामध्ये अजून ऑइल असेल, आपण जे जेवण बनवतो ते ऑइल, किंवा मग घरामध्ये मेडिसिन्स असतील, औषध असतील, ते सगळे काय आहेत, लिक्विड स्टेटमध्ये आहेत. आणि आपण जे ब्रीदिंग करतो, म्हणजे ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतो, तर ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड किंवा नायट्रोजन हे काय आहेत, सगळे गॅसेस आहेत, एअर. तर हे सगळे काय आहेत, गॅसेस. प्रमिता, रीड नेक्स्ट पार्ट. Yes, ma'am. Ma'am, can I read? Yeah. Different substances have different properties. Substances may differ with respect to properties like hardness, transparency, color, smell, solubility,
in water, etc. Substances and objects. Can you tell? Asmita went to buy an earthen pot. There she saw many things kept for sale. How did she identify what she needed? From what substance had the potter made all the things? What is the difference between a substance an object and on and an object? Hmm. Obj- objects have objects have a definite shape. Their parts are their parts are put together in a particular way. Objects objects are made from substances. Okay. First, let's understand this. Okay. Give your presentee. Mhatre. Yes, teacher. Why are you late? Teacher, लेट का जॉईन केलं? नेटचा प्रॉब्लेम आहे टीचर. ओके. बरं, असा लेसन संपला. आता तुला कसं कळणार आहे? रीड करायचंय घरी. आपण काय लर्न करतोय? पदार्थांच्या 3 अवस्था, स्टेट्स ऑफ सबस्टन्स, म्हणजे सॉलिड, लिक्विड, गॅस. इथून पुढे लक्ष द्यायचंय. डिफरंट सबस्टन्सेस हॅव डिफरंट प्रॉपर्टीज. वेगवेगळे जे सबस्टन्स आहेत, आपण जे पाहिलं ॲल्युमिनियम, कोल किंवा केरोसिन, पेट्रोल किंवा नायट्रोजन, ऑक्सिजन, हे सगळे गॅस, सॉलिड, लिक्विड, गॅसेस जे आहेत, त्यांच्या काय आहेत? प्रॉपर्टीज, म्हणजे गुणधर्म. प्रत्येक पदार्थाला त्याच्या प्रॉपर्टीज असतात, त्याचे गुणधर्म असतात. तर ते वेगळे वेगळे असतात. Substances may differ with respect to properties like hardness, transparency, color, smell, solubility in water, etc. प्रॉपर्टीज म्हणजे काय असतं? तर एखादा पदार्थ जो आहे, सबस्टन्स जो आहे, तो त्याचा हार्डनेस, म्हणजे तो जास्त हार्ड असेल किंवा सॉफ्ट असू शकतो, किंवा ट्रान्सपरन्सी, म्हणजे तो ट्रान्सपरंट असेल किंवा ओपेक असेल. जसं ग्लास म्हणजे काच जी असते ती कशी असते? ट्रान्सपरंट असते. आणि तेच जर आपण वॉल बघितली तर वॉल काय आहे? ट्रान्सपरंट नाहीये, म्हणजेच ओपेक म्हणतात. जो ट्रान्सपरंट ऑब्जेक्ट नसतो त्याला काय बोलतात? ओपेक, म्हणजे आरपार दिसू शकत नाही आपल्याला, पलीकडचं, भिंतीच्या पलीकडचं दिसू शकत नाही, म्हणजे ओपेक. तर ह्या पदार्थांच्या ह्या प्रॉपर्टीज असतात, हार्डनेस, ट्रान्सपरन्सी. काही सबस्टन्सेसला कलर असतो, काही सबस्टन्सला, जसं की फ्लावर्स किंवा ट्रीज, त्याला काय आहे? पर्टिक्युलर कलर आहे. वुडचा एक पर्टिक्युलर कलर आहे, किंवा माती असेल त्याला एक कलर आहे. स्मेल, प्रत्येक गोष्टीला एक पर्टिक्युलर स्मेल असतो. म्हणजेच त्याला काय बोलतात? ह्या सगळ्या काय आहेत? प्रॉपर्टीज. सोल्युबिलिटी इन वॉटर, काही जे सबस्टन्सेस असतात ते वॉटरमध्ये सोल्युबल असतात, पाण्यात टाकले की विरघळतात. जसं की फॉर एक्झाम्पल सॉल्ट आपण पाण्यात टाकला की तो डिझॉल्व्ह होतो, ते शुगर डिझॉल्व्ह होते. पण तेच जर आपण व्हीट टाकला पाण्यामध्ये, व्हीट ग्रेन्स, काही ग्रेन्स टाकले तर डिझॉल्व्ह होत नाहीत पाण्यामध्ये, बिकॉज दे आर नॉट सोल्युबल इन वॉटर, बट सॉल्ट इज सोल्युबल. तर अशा पदार्थाच्या प्रॉपर्टीज असतात. सबस्टन्सेस अँड ऑब्जेक्ट. तर व्हॉट इज सबस्टन्स अँड व्हॉट इज ऑब्जेक्ट? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन सबस्टन्स अँड ऑब्जेक्ट? सबस्टन्स काय आहे किंवा ऑब्जेक्ट काय आहे? अस्मिता वेंट टू बाय अर्थन पॉट. देअर शी सॉ मॅनी थिंग्स केप्ट फॉर सेल. तर ही अस्मिता जी आहे ती मातीचं भांड विकत घेण्यासाठी गेली आणि तिला काय दिसलं? मातीच्या खूप सगळ्या वस्तू दिसल्या. काही तिला पॉट्स दिसले, कुंड्या दिसल्या, मटका दिसला तिला, किंवा शो पीसेस दिसले.
हाऊ डिड शी आयडेंटिफाय व्हॉट शी नीडेड? तर तिला कसं कळणार आहे की आपल्याला काय पाहिजे? ऍक्च्युली आपण काय घ्यायला आलोय? तिला अर्थन पॉट पाहिजे होता. तर ती कसं काय ओळखणार आता अर्थन पॉट? फ्रॉम व्हॉट सबस्टन्स हॅड द पॉटर मेड ऑल थिंग्स? मग हे जे सबस्टन्सेस बनवले त्यांनी हे ऑब्जेक्ट्स बनवले. हे काय आहेत? ऑब्जेक्ट्स म्हणजे वस्तू. ह्या ज्या वस्तू बनवल्या आहेत, मटका बनवलाय किंवा कुंडी बनवली आहे झाडांची, फ्लॉवर पॉट बनवलाय किंवा शो पीसेस बनवले, ते काय आहे? ऑब्जेक्ट. आणि ते कशापासून बनलेले आहेत? तर मातीपासून. म्हणजेच माती काय आहे? सबस्टन्स. फ्रॉम व्हॉट सबस्टन्स हॅड द पॉटर मेड ऑल द थिंग्स? पॉटर मेड ऑल द थिंग्स विथ द सॉइल. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन सबस्टन्स अँड ऑब्जेक्ट? तर मी आताच सांगितलं तुम्हाला. तर ऑब्जेक्ट मीन्स ह्या ज्या वस्तू बनवल्यात दॅट इज द ऑब्जेक्ट. अँड त्या वस्तू कशापासून बनवल्या? फ्रॉम विच सबस्टन्स द ऑब्जेक्ट्स आर मेड इज कॉल्ड सबस्टन्स. फ्रॉम आपण असं म्हणू शकतो की फ्रॉम विच मटेरियल द ऑब्जेक्ट्स आर मेड इज कॉल्ड सबस्टन्स. ऑब्जेक्ट हॅव अ डेफिनाइट शेप. दिस इज ऑल्सो अ प्रॉपर्टी. प्रॉपर्टीज मीन्स काय? तर आपण त्या ऑब्जेक्ट बद्दल पर्टिक्युलर थिंग्स सांगू शकतो. जसं की ऑब्जेक्टला काय असतं? डेफिनाइट शेप असतो. जसं की बॅट, बॉल, टेबल, चेअर हे सगळ्या वूड पासून बनलेले आहेत. पण त्या ऑब्जेक्ट्स आहेत. त्याच्या आपण वूड पासून ऑब्जेक्ट्स बनवले. बॅट बनवली, चेअर बनवली, टेबल बनवली, बेड बनवला. तर दीज आर कॉल्ड ऑब्जेक्ट्स. अँड ऑब्जेक्ट्स हॅव अ डेफिनाइट शेप. म्हणजे एक ठराविक आकार असतो. त्या ऑब्जेक्ट्सला आकार असतो. देअर पार्ट्स आर पुट टुगेदर इन अ पर्टिक्युलर वे. आणि त्यांचे पार्ट्स बनवून, आता चेअरचे वेगवेगळे पार्ट्स बनवतात आणि नंतर एकमेकांना ते जॉईन करतात. हँडल बसवला जातो, खाली पाय बसवले जातात चेअरला, मागे टेकायला असं प्लायवूड लावलं जातं. मग काय ते काय आहे? देअर पार्ट्स पुट टुगेदर. ऑब्जेक्ट्स आर मेड फ्रॉम सबस्टन्सेस. आणि हे जे ऑब्जेक्ट्स आहेत ते कशापासून बनलेले आहेत? सबस्टन्सेस. वूड इज द सबस्टन्स अँड चेअर इज द ऑब्जेक्ट. अंडरस्टूड? व्हॉट इज ऑब्जेक्ट अँड व्हॉट इज सबस्टन्स? ओके. आदेश, अंडरस्टूड? Where is Adesh? Okay. Look at the objects in the picture. What substance are they all made from? तर ऑब्जेक्ट कोणता आहे पिक्चर मध्ये? वूड. वूड इज द सॉरी चेअर इज द ऑब्जेक्ट अँड सबस्टन्स इज वूड. ऑब्जेक्ट्स कोणते? टेबल, चेअर, बॅट अँड दॅट प्लायवूड. These are all objects and substance is wood. Sorry, wood is the substance. Energy. Then energy. What we have learned? Sub- Substances, objects. What is the name of the lesson? Substances, objects and energy. So we have seen substances, then objects, and now what is energy? We have to see what is energy. We make useful objects from a variety of substances. Another use of substance is that we get energy from some of them. Who want to read? You, Mahatre? I forgot the name. Yes, teacher. Read kar now next part. Energy. Teacher. We make we make Hmm. useful Useful. Hmm. Objects objects from work from a
हम्म. varied of Variety variety of substances. customers on their Substances. others Huh? us of Use of. Another use of. brother you of Substance is that we get custom thing we get a energy energy from some of them. There is hmm, a car. Its ten is full of fell out, but it does not. does not move movie movie Move. why Why is that? why is that when we have run a long bu- Distance. buttons we feel they tear it Tired. Tired. tired we have to stop. Where is that? What is this? What is that? Why is that? आदेश आहे ना तुझा? कोणी रीड केलं आता? नाव सांगा. अंतरा अंतरा. ओके. अंतरा, तू मराठी मीडियम मध्ये का? हा तू मराठीतून रीड करायला पाहिजे होतं. ठीक आहे, पण तुझी प्रॅक्टिस होते. इंग्लिश रीड करायची पण प्रॅक्टिस होते. ओके रॉंग आलं तरी चालेल. स्लोली रीड केलं तरी चालेल. गुड. ओके चांगला प्रयत्न होता. असं तू रीड करत जा रोज. 1 or 2 पेजेस रीड करत जा रोज. तुझं रीडिंग सुधरेल. ओके We make useful objects from a variety of substances. आपण काय करतो? वेगवेगळे ऑब्जेक्ट्स बनवतो, म्हणजे वेगवेगळ्या वस्तू बनवतो. कशापासून? तर व्हरायटी ऑफ सबस्टन्सेस, वेगवेगळ्या पदार्थांपासून आपण वेगवेगळे ऑब्जेक्ट बनवतो. म्हणजेच आपण पाहिलं, वूड पासून चेअर बनवली, किंवा मग अजून काय पाहिलं आपण वरती? भांडी बनवली, मातीपासून भांडी बनवली. तर माती काय आहे? सबस्टन्स आहे. वूड एक सबस्टन्स आहे, पण भांडी आहेत किंवा चेअर जे आहे, बॅट जे आहे, ते ऑब्जेक्ट्स आहेत. अनदर यूज ऑफ सबस्टन्सेस इज दॅट वी गेट एनर्जी फ्रॉम सम ऑफ देम. तर त्यातले जे काही सबस्टन्स असतात त्याच्यातून आपल्याला एनर्जी मिळते. There is a car, its tank is full of fuel but does not move. Why is that? तर एक कारमध्ये जर त्याचा टँक फुल असेल, पेट्रोलचा टँक फुल करून ठेवला असेल कारमध्ये, आपण त्याच्यामध्ये फुल पेट्रोल भरलं, तरी पण ती कार स्वतःहून मूव्ह होईल का? तर स्वतःहून नाही मूव्ह होत. आपण जोपर्यंत त्याचं इंजिन ऑन नाही करत, चावी बसवतो कारमध्ये आणि इंजिन स्टार्ट नाही करत, तोपर्यंत कार ऑन नाही होत, कार मूव्ह नाही होऊ शकत. When we have run a long distance, we feel tired. We have to stop. Why is that? आपण जर खूप जोरजोरात पळलं, खूप रनिंग केली खूप दूरपर्यंत, तर एक 5-10 मिनिटांनी आपल्याला काय होतं? दम लागतो. वी फील टायर्ड. आपण थकतो आणि आपण स्टॉप होतो. आपण त्याच्या पुढे पळू नाही शकत. असं का होतं? कारण की आपल्यातली एनर्जी कमी झालेली असते किंवा संपलेली असते. रनिंग करण्यामध्ये ती एनर्जी आपण सगळी खर्च केलेली असते, स्पेंड केलेली असते. त्याच्यामुळे आपण जेव्हा दमतो, म्हणजेच काय होतं? आपल्यातली एनर्जी संपलेली असते. किंवा कार जेव्हा इंजिन जेव्हा ऑन होतं, म्हणजेच आपण त्याला एनर्जी देतो, इंजिन स्टार्ट करतो त्याचं, मग ती कार मूव्ह व्हायला लागते. एनर्जी इज रिक्वायर्ड टू डू वर्क. द कॅपॅसिटी ऑफ बॉडी टू डू वर्क इज कॉल्ड एनर्जी.
एनर्जी म्हणजे काय, तर आपल्याला जे काम करायचं असतं, काम करण्यासाठी जी शक्ती लागते त्याला काय बोलतात, एनर्जी. द कपॅसिटी ऑफ बॉडी टू वर्क इज कॉल्ड एनर्जी. द कपॅसिटी म्हणजे क्षमता, काम करण्यासाठी जी क्षमता लागते बॉडीला त्याला काय बोलतात, एनर्जी. कपॅसिटी मीन्स क्षमता. आपल्यात एक कपॅसिटी पाहिजे ना आपली पळण्याची, कुठून कुठपर्यंत पळतो तेवढी एनर्जी असं म्हणतो. की माझ्याकडे 5 किलोमीटर मी पळू शकतो, किंवा कोणी म्हणेल की मी 10 किलोमीटर रनिंग करू शकतो. म्हणजे त्याची कपॅसिटी किती, एनर्जी किती आहे. एकाची कपॅसिटी आहे 5 किलोमीटर रनिंग करायची, दुसऱ्याची आहे तर 10 किलोमीटर रनिंग करायची. म्हणजे एकाकडे एनर्जी जास्त आहे, दुसऱ्याकडे म्हणजे 5 किलोमीटर वाल्या मुलाकडे एनर्जी कमी आहे आणि 10 किलोमीटर पळत असेल मीन्स काय, त्याच्याकडे एनर्जी जास्त आहे. व्हेन अ पेट्रोल और डिझेल बर्न्स इन अ मोटर व्हेकल, एनर्जी गेट्स रिलीज. मोटर मधले जेव्हा पेट्रोल किंवा डिझेल बर्न होतं, जळतं, तेव्हा काय होतं, एनर्जी तयार होते. कार मधलं किंवा कुठल्याही गाडीमधलं पेट्रोल जेव्हा बर्न होतं, पेट्रोल किंवा डिझेल, म्हणजेच काय होतं, एनर्जी ते क्रिएट करतं. आणि व्हेन पेट्रोल इज फिनिश्ड और इफ इट स्टॉप बर्निंग द व्हेकल टू स्टॉप रनिंग. म्हणजे पेट्रोल जेव्हा संपतं, म्हणजे ते बर्निंग व्हायचं बंद होतं पेट्रोलचं, त्यावेळेला काय होतं, व्हेकल स्टॉप होतं, ते वाहन जे आहे ते स्टॉप होतं. व्हेन समथिंग बर्न्स एनर्जी गेट्स रिलीज्ड इन द फॉर्म ऑफ हीट. एखादी वस्तू जळते तेव्हाच काय होतं, ती एनर्जी कशाच्या स्वरूपात बाहेर पडते, रिलीज होते, हीटच्या स्वरूपात. एखादी वस्तू जळली की काय होते, हीट क्रिएट होते. आपण जर पेपर जाळले किंवा कचरा जाळला तर हीट येते, त्याच्यातून आग लागते, तेव्हा काय होते, हीट क्रिएट होते. म्हणजेच काय, एनर्जी कुठल्या फॉर्म मध्ये मिळते आपल्याला, हीटच्या. यू हॅव लर्न दॅट इन अवर बॉडी टू एनर्जी इज ऑब्टेन बाय बर्निंग ऑफ सर्टन सबस्टन्सेस. आपल्या बॉडीमध्ये पण जी एनर्जी आहे ती कशामुळे मिळते, तर सर्टन सबस्टन्सेस बर्न होतात आणि आपल्याला एनर्जी मिळते. व्हेरियस सबस्टन्सेस असतात आपल्या बॉडीमध्ये, वेगवेगळे न्यूट्रिशन असतात, न्यूट्रिएंट्स असतात, जसे कॅल्शियम, विटॅमिन्स, प्रोटीन्स, ब्लड असतं. तर हे जेव्हा बर्न होतं, कॅलरीज बर्न होतात आणि त्याच्यातून आपल्याला एनर्जी मिळते. आपण जे जेवण करतो, जे फूड घेतो आपण, त्याच्यातून काय मिळतात आपल्याला, कॅलरीज मिळतात. आणि त्या कॅलरीज बर्न होतात आणि त्याच्यातून एनर्जी बाहेर पडते. त्या एनर्जीमुळे आपण काम करू शकतो. मॅनी मशीन्स कॅन बी रन युझिंग फ्युएल्स. खूप सगळ्या मशीन्स फ्युएलमुळे चालतात, म्हणजे पेट्रोल डिझेलमुळे चालतात. कोल, डिझेल, सीएनजी, एलपीजी, पेट्रोल आर ऑल सबस्टन्सेस फ्रॉम विच एनर्जी इज ऑब्टेन इन द फॉर्म ऑफ हीट. तर हे जे सगळे सबस्टन्स आहेत त्याच्यातून आपल्याला एनर्जी मिळते. कोळसा असेल, कोळसा जाळल्यावर आपण त्याच्यावरती अन्न शिजवू शकतो, किंवा कोळशापासून ट्रेनमध्ये कोळसा असतो, ट्रेनचा इंजिन जे असतं त्याच्यामध्ये कोळसा यूज केलेला असतो, कोल. व्हाय आदेश लेफ्ट? Okay, our time is also where were we? So we will learn the next part in the next class. Okay, understood what we have learned today? Pramita, understood? Okay. अंतरा तर मागून जॉईन केलं अंतराने. तर अंतरा, नेक्स्ट टाइम लेसन रीड करायचं आहे आणि जे नाही समजलंय ते विचारायचंय मला. एखादा पॅराग्राफ नाही समजला किंवा स्टार्टिंगचं तुला नाही समजलं तर विचारायचंय नेक्स्ट टाइम. Okay. And please do reading, revise the lessons. Okay, bye everyone. Bye, teacher.